नमस्कार, तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आपल्या स्पर्धा विश्व ऑफिशियल या प्लॅटफॉर्मवर. तर आपण कंबाईन ग्रुप बी एक्झाम झाली होती, संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ची. त्यामध्ये विचारला गेलेला हा एक प्रश्न आहे. प्रश्न इतिहासाशी संबंधित आहे, पर्टिक्युलरली राजश्री शाहू महाराज यांच्यावर विचारलेला आहे. प्रश्न एकदम साधा सोपा आहे. महाराज यांच्यावर आधी सुद्धा भरपूर प्रश्न पडलेले आहेत, मग ते प्रिलिम्सला असो मेन्सला असो. या प्रश्नामध्ये विचारलेले सर्व स्टेटमेंट या आधी आयोगाने एमपीएससी प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे त्यामध्ये विचारले आहेत. तुम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती नसताना तुम्ही या प्रश्नाचं उत्तर कसं देऊ शकता ते सुद्धा आपण काढणार आहोत, तसंच डिटेल इन्फॉर्मेशन सुद्धा घेणार आहोत. मग प्रश्न पाहू. प्रश्न आहे, राजश्री छत्रपती शाहू महाराजांसंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? ऑप्शन दिलेले आहेत, 4 स्टेटमेंट आहेत एबीसीडी नावाने. तर यामध्ये पहिलं स्टेटमेंट आहे, सक्तीचा व मोफत शिक्षणाचा कायदा केला. त्याच्यानंतर बी आहे, विविध कला व कलाकारांना आश्रय दिला. सी आहे, विधवा पुनर्विवाह कायदा पारित केला. आणि डी आहे, कोल्हापुरात व्यापारासाठी शाहूपुरी या व्यापारपेठेची स्थापना केली. तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या होत्या की जेव्हा पॉझिटिव्ह स्टेटमेंट असतील तेव्हा ते बरोबर घेऊन चालायचे असतात. इथे आपण बघतो शाहू महाराजांबद्दल तुम्हाला कुठलेही निगेटिव्ह स्टेटमेंट इथे दिसत नाही, सर्व पॉझिटिव्ह स्टेटमेंट दिसतात. याचा अर्थ आपण बघतो ऑल ऑफ दी अबाऊ आहे त्याचे चान्सेस जास्त असतात. सर्व पर्याय बरोबर त्याचे चान्सेस जास्त असतात. यामध्ये आपण ऑप्शन सुद्धा बघतो. यामध्ये पहिलं ऑप्शन पर्याय उत्तरांमध्ये दिलेलं आहे ए बी डी वर, दुसरं याच्यामध्ये दिलेलं आहे बी सी डी फक्त, तिसऱ्या याच्यामध्ये दिले आहे ए आणि बी फक्त, आणि चौथ्या याच्यामध्ये दिलेलं आहे ए बी सी आणि डी फक्त. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ए बी सी डी. तेच का आणि हेच का उत्तर आहे? हे तर झालंय का ट्रिकने आपण समजून घेतलं. आता आपण समजून घेणार आहोत या प्रश्नाचं उत्तर हेच का. तर मग सुरुवात करूया. राजश्री छत्रपती शाहू महाराज आहेत. शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागलच्या घाटगे घराण्यामध्ये झाला. त्यांचं जन्मस्थळ लक्ष्मी विलास पॅलेस होतं, कसबा बावडा म्हणजे कागलवाडी, कोल्हापूर ठिकाण आहे तिथलं. मूळ त्यांचं नाव होतं यशवंतराव. बऱ्याच वेळा मूळ नाव सुद्धा विचारलं जाऊ शकते. यशवंतराव आहे. त्यांच्या पिताचं नाव आहे जयसिंगराव उर्फ आबासाहेब घाटगे. आईचं नाव होतं श्रीमंत राधाबाई साहेब. त्यांना दत्तक घेण्यात आलं होतं. दत्तक विधान होतं 17 मार्च 1884चं. त्यामध्ये कोल्हापूरचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या पत्नी श्रीमंत आनंदीबाई साहेब यांनी कागलच्या घाटगे घराण्यातील यशवंतराव समोर चालून त्यांचं नाव राजश्री छत्रपती शाहू महाराज आपण असं म्हणतो त्यांना दत्तक घेऊन त्यांचं नाव शाहू महाराज हे ठेवण्यात आलं होतं. त्यांचा राज्याभिषेक झाला होता 2 एप्रिल 1894 रोजी. वयाच्या 20व्या वर्षी राजे कोल्हापूर संस्थानाचे कायदेशीर वारसदार बनले होते. प्राथमिक माहिती सांगितली मी तुम्हाला राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्याबद्दल. इथे आपल्याला प्रश्न पर्टिक्युलरली कायद्यांबद्दल विचारलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. आता एक एक स्टेटमेंट पाहू. त्यांनी काय केलं? सक्तीचा व मोफत शिक्षणाचा कायदा केला. हे कसं आहे विधान? बरोबर आहे. 1916 मध्ये कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचं व मोफत करण्याचे महाराजांनी आदेश दिले होते. याची प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र 1919 पासून झाली. नंतर त्यांनी विविध कला व कलावंतांना आश्रय दिला. हे सुद्धा स्टेटमेंट कसं आहे? बरोबर आहे. मध्ये तिसरं स्टेटमेंट दिलेलं आहे की विधवा पुनर्विवाह कायदा पारित केला. हे सुद्धा बरोबर आहे, कारण जुलै 1917 मध्ये पुनर्विवाह व विधवा विवाहास त्यांनी मान्यता देणारा कायदा संस्थानामध्ये संमत केला होता. त्याप्रमाणे फेब्रुवारी 1918 मध्ये आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा सुद्धा कायदा त्यांनी संस्थानामध्ये संमत केला होता. याची अंमलबजावणी आपण बघतो की स्वतःच्याच घराण्यातील मुलगी होती, त्यांची चुलत बहीण इंदोरच्या होडकर या धनगर घराण्याची सून बनवली होती. त्याच्यानंतर 1919 मध्ये स्त्रियांना क्रूरपणे वागविण्यास प्रतिबंध करणारा कायदा सुद्धा त्यांनी संमत केला होता. 1920 मध्ये संस्थानामध्ये घटस्फोटाचा कायदा सुद्धा त्यांनी संमत केला होता. असे महत्वाचे कायदे सुद्धा त्यांनी पारित केले होते, संमत केले होते. व्यतिरिक्त आपण बघतो शाहू महाराजांनी केलेल्या काही औद्योगिक आणि कृषी सुधारणा होत्या, जिथे इथं आपलं चौथं स्टेटमेंट आपल्याला पाहायला मिळते की पुरात व्यापारासाठी शाहूपुरी या बाजारपेठेची स्थापना त्यांनी केली होती. 1895 मध्ये शाहूपुरी ही गुळाची बाजारपेठ त्यांनी स्थापन केली होती. सप्टेंबर 1906 मध्ये कोल्हापूर येथे शाहू मिल होती, त्याची स्थापना त्यांनी केली होती. महाराष्ट्र शासनाने मात्र 2003 मध्ये हे मिल आहे ते बंद केलेली आहे. अशा पद्धतीने आपण या स्टेटमेंट बद्दल अधिकची माहिती घेतली. या अनालिसिस वरून आपल्याला समजलं की हे चारही स्टेटमेंट कसे आहेत? बरोबर आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 हे होईल. या व्यतिरिक्त शाहू महाराजांबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन आहे. प्रश्नांच्या माध्यमातून अधिकाधिक इन्फॉर्मेशन कव्हर करत जाऊ. अशाच पद्धतीने आपण एक एक करत सर्व जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते कव्हर करणार आहोत. प्रश्नांच्या डेली नोटिफिकेशनसाठी तुम्ही आपलं स्पर्धा विश्व ऑफिशियल हे टेलिग्राम जॉईन करू शकता. आपल्या या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला नोट्स आणि बाकीचे सुद्धा क्वेश्चन वगैरे आहेत ते त्याची माहिती मिळेल.
जाहिराती आहे त्याच्या नोटिफिकेशन सुद्धा मिळतील. माहितीसाठी स्पर्धा विश्व हे आपलं ऍप आहे. या ऍपमध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज अवेलेबल होईल. माहितीसाठी आपलं जीमेल अकाउंट सुद्धा आहे, तिथे तुम्ही मेल करू शकता. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टेलिग्राम नक्की जॉईन करा. अशाच नवनवीन व्हिडिओसह पुढील भागामध्ये. तोपर्यंत